कर्क राशी 29 जून ते 5 जुलै 2026 साप्ताहिक राशीफल। 29 जून ते 5 जुलै 2026 हा आठवडा कर्क राशीसाठी फक्त 7 दिवसांचा काळ नाही, तर तुमच्या आयुष्यात शांतपणे सुरू झालेल्या एका नवीन अध्यायाची सुरुवात ठरू शकतो। गेल्या काही काळापासून तुम्हाला असे वाटत असेल की खूप प्रयत्न करूनही काही गोष्टी जागच्या जागीच अडकून आहेत। काही स्वप्ने पूर्ण होण्याआधीच थांबली, काही अपेक्षा अपूर्ण राहिल्या, तर काही प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत। पण आता ब्रह्मांडाची ऊर्जा हळूहळू बदलत आहे। या आठवड्यात दिसणाऱ्या प्रत्येक घटनेकडे सामान्य नजरेने पाहू नका, कारण अनेक वेळा नियती मोठे बदल गाजावाजा करून येत नाहीत। ती आधी संकेत देते, नंतर परिस्थिती बदलते आणि शेवटी त्या बदलाचा अर्थ आपल्या लक्षात येतो। कदाचित हा आठवडा देखील तुमच्यासाठी तसाच असू शकतो। कधीकधी आपल्या आयुष्यात काही दारे बंद होतात, काही योजना पुढे सरकत नाहीत, काही लोक अचानक दूर जातात। त्या क्षणी आपल्याला वाटते की सर्व काही आपल्या विरोधात घडत आहे, पण ब्रह्मांडाचा नियम वेगळाच असतो। जे दार बंद होते त्यामागे अनेकदा त्याहून मोठ्या संधीचे दार उघडण्याची तयारी सुरू असते। त्यामुळे या आठवड्यात जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही, तर तिला शेवट समजू नका। ती एका नव्या सुरुवातीची चाहूल असू शकते। कर्क राशीचे लोक मनाने अत्यंत संवेदनशील, प्रेमळ आणि अंतर्मुख असतात, त्यामुळे प्रत्येक परिस्थितीचा परिणाम ते मनापासून अनुभवतात। पण याच संवेदनशीलतेमुळे तुम्हाला असे संकेतही जाणवतात जे इतरांच्या लक्षातही येत नाहीत। या आठवड्यात तुमचे अंतर्मन अधिक जागरूक राहील। काही निर्णय घेताना, काही व्यक्तींना भेटताना किंवा काही ठिकाणी जाताना तुम्हाला आतून एक वेगळी जाणीव होऊ शकते। त्या जाणीवेला दुर्लक्ष करू नका। या आठवड्यात दैवी शक्ती तुमच्या आयुष्यातील काही गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे थेट शब्दात देणार नाही, पण घटनांच्या माध्यमातून नक्कीच देईल। काही योगायोग इतके अचूक घडतील की तुम्हालाही आश्चर्य वाटेल। एखादी अचानक भेट, अनपेक्षित फोन, विसरलेली संधी पुन्हा समोर येणे किंवा एखादा छोटासा निर्णय, यापैकी कोणतीही गोष्ट भविष्यात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकते। लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा ब्रह्मांड त्याची परीक्षा थांबवून त्याला फळ देण्यास सुरुवात करते। कर्क राशीच्या अनेक व्यक्तींसाठी हा आठवडा त्या बदलाची सुरुवात ठरू शकतो। त्यामुळे निराशा, भीती आणि नकारात्मक विचारांना मनातून दूर करा, कारण जे येत आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक चांगले असू शकते। या 7 दिवसात तुमच्या संयमाची, विश्वासाची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची किंमत मिळू शकते। तुम्ही केलेले प्रामाणिक प्रयत्न वाया गेलेले नाहीत। विश्व प्रत्येक प्रयत्नाची नोंद ठेवत असते। योग्य वेळ आल्यावर त्याचे फळही मिळते। म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरील विश्वास सोडू नका। या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश असा आहे की तुमच्या आयुष्यातील शांतता म्हणजे रिकामेपणा नाही, तर मोठ्या बदलाआधीची तयारी आहे। ज्या गोष्टी सध्या संथ वाटत आहेत त्याच पुढील काळात वेगाने पुढे सरकू शकतात। म्हणून तयार राहा, कारण 29 जून ते 5 जुलै 2026 या आठवड्यात ब्रह्मांड तुमच्यासाठी काही असे दैवी संकेत घेऊन येत आहे जे तुमच्या आयुष्याचा प्रवास अधिक सकारात्मक, स्थिर आणि यशस्वी बनवू शकतात। विश्वास ठेवा, योग्य वेळ जवळ येत आहे आणि जे तुमच्यासाठी लिहिले गेले आहे ते कोणालाही थांबवता येणार नाही। कर्क राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला जो पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत देत आहे तो म्हणजे योग्य वेळ जवळ आली आहे। अनेक महिन्यांपासून किंवा कदाचित अनेक वर्षांपासून तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करत असाल। काही स्वप्ने मनात जपली असतील, काही इच्छा वारंवार अपूर्ण राहिल्या असतील, किंवा एखाद्या निर्णयाची योग्य वेळ कधी येईल याची वाट पाहत असाल। आता विश्वाच्या ऊर्जेमध्ये सूक्ष्म बदल होत असून त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर दिसू लागण्याची शक्यता आहे। आतापर्यंत तुम्हाला असे वाटत होते की कितीही मेहनत केली तरी अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, पण लक्षात ठेवा, प्रत्येक बीज पेरल्यानंतर लगेच वृक्ष होत नाही। काही बीजांना मातीखाली बराच काळ शांत राहावे लागते। त्या काळात बाहेरून काहीच घडत नसल्यासारखे दिसते, पण आतून त्याची मुळे मजबूत होत असतात। तुमच्या आयुष्याची परिस्थितीही काहीशी अशीच आहे। गेल्या काळात जे काही प्रयत्न तुम्ही केले ते व्यर्थ गेलेले नाहीत, ते तुमच्या भविष्यासाठी मजबूत पाया तयार करत होते। या आठवड्यात तुम्हाला काही अशा घटना अनुभवायला मिळू शकतात ज्यामुळे तुमचा स्वतःवरील विश्वास पुन्हा जागा होईल।
एखादी चांगली बातमी, एखाद्या व्यक्तीकडून मिळणारे अनपेक्षित सहकार्य, जुनी संधी पुन्हा समोर येणे किंवा अचानक मिळालेला एखादा नवीन मार्ग, या सर्व गोष्टी विश्व तुमच्या दिशेने सकारात्मक ऊर्जा पाठवत असल्याचे संकेत असू शकतात. या काळात एक गोष्ट विशेष घडू शकते. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार वारंवार करत आहात त्याच विषयाशी संबंधित काही योगायोग तुमच्या आयुष्यात घडू लागतील. एखादी व्यक्ती त्याच विषयावर बोलताना दिसेल, एखादा संदेश मिळेल, एखादी माहिती अचानक समोर येईल किंवा मनात आलेला विचार काही वेळातच वास्तव्यात घडताना दिसेल. अशा घटनांना फक्त योगायोग म्हणून दुर्लक्ष करू नका. अनेक वेळा ब्रह्मांड अशा सूक्ष्म मार्गाने आपल्याला योग्य दिशा दाखवत असते. कर्क राशीचे लोक भावनिक असल्यामुळे अनेकदा स्वतःच्या मनावरच शंका घेतात. मी योग्य निर्णय घेतोय का? माझा मार्ग योग्य आहे का? असे प्रश्न सतत मनात येतात. पण या आठवड्यात विश्व तुम्हाला सांगत आहे की स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे. कारण तुमच्याकडे असलेली अंतर्ज्ञानाची शक्ती या काळात अधिक प्रभावी राहू शकते. जर एखादी संधी अचानक समोर आली तर भीतीमुळे तिला नाकारू नका. कारण काही संधी आयुष्यात फक्त एकदाच येतात. त्या क्षणी त्या लहान वाटल्या तरी पुढे त्या मोठे परिवर्तन घडवू शकतात. त्यामुळे प्रत्येक नवीन शक्यतेकडे सकारात्मक दृष्टीने पहा. या आठवड्यात आणखी एक विशेष गोष्ट घडू शकते. तुम्ही ज्या गोष्टीला अपयश समजत होता त्यामागचे खरे कारण आता समजू लागेल. कदाचित त्यावेळी एखादी गोष्ट पूर्ण झाली असती तर पुढे त्यातून मोठे नुकसान झाले असते. त्यामुळे विश्वाने योग्य वेळेपर्यंत ती थांबवून ठेवली होती. आता मागे वळून पाहताना तुम्हाला काही घटनांचा अर्थ स्पष्ट होऊ लागेल. तुमच्या आसपासची ऊर्जा देखील बदलत असल्याची जाणीव होईल. काही लोक अचानक अधिक जवळ येतील तर काही लोक हळूहळू दूर जातील. या बदलाला विरोध करू नका. कारण प्रत्येक व्यक्ती कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात राहण्यासाठी आलेली नसते. काही लोक आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात तर काही लोक आपल्याला पुढे नेण्यासाठी. या आठवड्यात तुमच्या मनात एखादे मोठे स्वप्न पुन्हा जागे होऊ शकते. जे स्वप्न तुम्ही परिस्थितीमुळे बाजूला ठेवले होते त्याकडे पुन्हा लक्ष जाईल. हे देखील एक सकारात्मक संकेत असू शकतो. कारण अनेक वेळा आपल्या खऱ्या ध्येयाची आठवण योग्य वेळ आल्यावरच होते. विश्वाचा आणखी एक महत्त्वाचा संदेश असा आहे की या काळात संयम सोडू नका. कारण अंतिम यश मिळण्याआधी अनेकदा शेवटची परीक्षा घेतली जाते. जर एखादा छोटासा अडथळा आला तर त्याला अपयश समजू नका. तो फक्त तुमची तयारी किती मजबूत आहे हे पाहणारा क्षण असू शकतो. या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आतून एक वेगळी शांतता जाणवू शकते. परिस्थिती पूर्णपणे बदललेली नसेल पण तुमच्या तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागेल. आणि लक्षात ठेवा, मोठे परिवर्तन नेहमी मनापासून सुरू होते, त्यानंतरच ते वास्तव्यात दिसू लागते. म्हणून या संपूर्ण आठवड्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा, विश्व तुमच्या विरोधात काम करत नाही तर योग्य वेळेची तयारी करत आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक छोट्या संकेतांकडे जागरूकतेने पहा. प्रत्येक नवीन संधीकडे विश्वासाने पाऊल टाका आणि स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे थांबवा. कारण हा काळ तुमच्या आयुष्यात सकारात्मक वळण आणणारा ठरू शकतो. तुम्ही जितका विश्वास ठेवून पुढे जाल तितक्याच वेगाने योग्य दारे तुमच्यासाठी उघडू लागतील. हा संकेत फक्त भविष्य सांगत नाही तर तुम्हाला नव्या सुरुवातीसाठी मानसिकदृष्ट्या तयार करत आहे.